एवढी डल काय आज? माझी तब्येत ठीक नाही आहे. नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इथे अगदी 5 ते 10 मिनिटात आपल्याला बिर्याणी कशी बनवता येईल कुकरमध्ये. नॉर्मली आपण कुकरमध्ये बनवत नाही बिर्याणी, पण मी इथे कुकरमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटात आपण कशी बिर्याणी बनवू शकतो ते दाखवते. तर इथे मी पहिले गावठी अंडी माझ्याकडे छान आली होती, ती मी उकडून सोलून बाजूला ठेवली आणि एक पेला भरून बासमती तांदूळ धुवून चाळणीवर ठेवून दिले. आता इथे मी एक वाटण करते. त्याच्यामध्ये मी कांदा, काजू, आलं लसणीची पेस्ट जी ऑलरेडी होती, नसेल तर तुम्ही आलं लसूण डायरेक्ट घेऊ शकता, आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या ह्याची मस्त एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि तीही आपण म्हणजे एकात एक कामं करताना, आता मी इथे तांदूळ भिजवून ठेवले आणि तोपर्यंत मी म्हणजे कांदा तर मी आधीच सगळा व्यवस्थित चिरून घेतला होता, मला ज्या ज्या पोर्शनमध्ये लागणार होता. आणि इथे मी थोडीशी पुदिन्याची पावडर घातली आहे. तर पुदिन्याची पावडर ही मी घरी बनवलेली आहे. ही कशी बनवली तुम्हाला हवी असेल तर मी रेसिपी तुम्हाला सांगेन. तर आता मी इथे कांदा तळून घेते आहे. इथे मी म्हणजे आपल्याला बरिस्ता बनवायचा आहे, तर मी तेलामध्ये इथे कांदा लाल करून घेणार आहे, म्हणजेच बरिस्ता बनवून घेणार आहे, जो बिर्याणीमध्ये अगदी छान लागतो. तुम्हाला नको हवा असेल नाही घातला तरी चालेल, पण शेवटी बिर्याणीला त्याची मजाच वेगळी आहे. तर असं मी तेलामध्ये, म्हणजे मी एकाच कुकरचा उपयोग करणार आहे, 17 भांडी काढणार नाही आहे आणि तिथल्या तिथेच अगदी झटपट होणारी तुम्हाला रेसिपी दाखवते आहे. अगदी इतकी टेस्टी आणि मस्त होते ना, छान. तर इथे मी कांदा तळून घेतला आहे आणि त्याच तेलामध्ये मी थोडेसे काजू तळून घेणार आहे. आता मी इथे 2 माणसांसाठी लागणारी मी बिर्याणी बनवते आहे, कारण आज माझा भाचा आणि मी दोघंच आम्ही जेवायला आहोत, बाकी असं घरी कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे मी विचार केला आज बिर्याणी बनवून दाखवूया तुम्हाला. आणि ही अंडी अगदी छोटी छोटी आहेत गावठी असल्यामुळे, म्हणून ती 9-10 घातली आहेत मी त्याच्यामध्ये. आणि 2 माणसांचं म्हटलं तरी काय अगदीच 2 माणसांचा होत नसतो स्वयंपाक, कमीत कमी 3-4 लोक जेवून जातात, कोणाला पार्सल पाठवायचं असतं, काय ना काय असतं, म्हणून मी एक 10 ते 11 अंडी मी उकडत ठेवली होती. आता इथे काजू आणि कांदा सर्व तळून झालेलं आहे. त्याच तेलामध्ये उकडलेली अंडी घालून अशी परतवून घ्यायची आणि ती परतताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तिखट आणि मीठ हे घालून परतून घ्यायची, म्हणजे त्याला एक छान असं खाली ते लागतात त्याला आणि छान स्मोकी एक फ्लेवर येतो मस्त. तर हे छान तेलावर परतून घ्यायचे. 5 ते 10 मिनटं हे परतून तेही बाजूला काढून ठेवायचे. तर ही पण मी काढून घेते. एकाच भांड्यात आपलं सगळं चाललं आहे, त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे इतकं झटपट होणार, जास्त तामझाम नाही, पण चवीला अप्रतिम. कारण आपण जो मसाला मेन बनवला आहे तोच इतका छान लागतो. तर इथे मी काळी मिरी, लवंगा आणि थोडीशी दालचिनी हे मी तेलात घातले. त्यानंतर मी जिरे घातले, 1-2 छोटे चमचे आहेत माझ्या अगदी, तर 1-2 चमचे जिरे घातले आणि त्यात थोडासा मी हा कांदा परतून घेते. तर हे परतते तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, आपला हा पूर्ण व्हिडिओ बघा, कारण कसं आहे ना, माझी खरं तर तब्येत ठीक नसली तरी पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे.
तर इथे मी हा आपला जो म्हणजे कांदा वगैरे पूर्ण परतून झाला की पुन्हा ही अंडी आहे ती याच्यावर घालून घेणार आहे आणि मग आपण जे वाटण करून ठेवलं आहे ते घालायचं आहे. तर वाटणामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते. कांदा, टोमॅटो, थोडे काजू, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण हे सर्व घालून एक छान पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट याच्यामध्ये घालायची. पुदिन्याची पावडर सांगायला विसरलेली, पुदिना किंवा पुदिन्याची पावडर. तर माझ्याकडे पुदिन्याची पावडर रेडी आहे, अगदी ताजी ताजीच आहे. मी आत्ताच मागच्या वीकमध्ये बनवून ठेवलेली आहे. तर रंग किती छान आला आहे वाटणाला. हे सर्व मसाला घालून छान परतून घ्यायचं आहे. शक्यतो आता मी हा झारा बाजूला ठेवीन, कारण शेवटी त्याचे ते काट लागून अंडी फुटण्याची शक्यता असते, म्हणून मी आता इथे स्पॅच्युलाचा जास्तीत जास्त वापर करेन. आता ह्यात आपल्याला अंडी पहिले परतताना थोडंसं आपण मीठ घातलेलं हे लक्षात ठेवायचं आणि त्या हिशोबाने अंड्यांचा आणि मसाल्याच्या हिशोबाने मीठ घालायचं आहे आपल्याला. आता यावर मी धणे पावडर घालते आहे. पुन्हा थोडंसं हळद, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला पावडर हे सर्व बेसिक मसाले घालून छान एकदा परतून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चिकन मसाला असेल तो घातला तरी चालेल किंवा बिर्याणी मसाला, पण खरं तर मी इतके प्रकारचे मसाले यात घातले त्यामुळे मला असं वेगळा मसाला घालायची गरज नाही लागली आता. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघा ग्रेव्हीची एवढी आपली हवी आहे. म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून वगैरे त्यात जे पाणी घातलं त्यात बरोबर आपलं व्यवस्थित हे होतं आहे. आता ह्याला छान एक वाफ येऊ द्यायची आहे. तोपर्यंत मी इथे भाताची तयारी करते. भातावर आपल्याला काय काय लागणार आहे ते. एवढी डल काय आज? माझी तब्येत ठीक नाही आहे. पायाची नस आहे ना ती चोकअप झाल्यासारखी झाली आहे, त्याच्यामुळे पायाला बँडेज आहे. आणि माहीत नाही काय एका पायावर 8 दिवस चालून मला पूर्ण माझी कंबर अशी स्टिफ झाली. त्यामुळे मी एवढी खरं तर मला होत नाही आहे, पण शो मस्ट गो ऑन. रोजचं काम आहे, करायलाच पाहिजे. पण मी माझ्या व्ह्युअर्सना दाखवते. दिस इज बासमती. हे मी धुवून ऑलमोस्ट अर्धा तास आधी ठेवून दिले होते. असे पसरवायचे. इथं झटपट होणारी बिर्याणी. तिथे पावडर बनवली. हां, ॲक्च्युली ना भरपूर पुदिना होता, मग तो काळा पडतो फ्रीजमध्ये, म्हणून मग मी काय केलं की अशा प्रकारची पावडर बनवून ठेवली. कशी बनवायची तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला देईन त्याचं उत्तर. तर आपण या ज्या पोपटी मिरच्या लावून घेतल्या, वरनं पुदिन्याची पावडर घातली आहे, त्यानंतर कोथिंबीर घातली. पुन्हा आता आपण कांदा आणि जो काजू तळून ठेवलेत ते घालून घ्यायचे आहेत. पुन्हा याच्यावर आपल्याला म्हणजे हे सर्व जे आहे कांदा वगैरे ते घालून घ्यायचं. आणि मीठ जे घातलं ते आता आपण भातासाठी घातलं आहे, म्हणजे तांदूळच घातलेत आपण. आता आपल्याला मेन ट्विस्ट आहे इकडे. हे बघा, ह्याच्यावर मी पुन्हा थोडंसं तिखट पण घातलं. आणि आता 1 ग्लास भरून मी तांदूळ घेतले होते, त्याच्यासाठी मी 1.5 ग्लास सेम ग्लासनी मी मेजर केलं आहे, 1.5 ग्लास पाणी वरनं घातलं आहे. आणि आता झाकण लावून अगदी फक्त 2 शिट्ट्या करायच्या, जास्त करायच्या नाही, नाही तर भात तुमचा मऊ होणार. तर इथे आपला छान असा भात शिजलेला आहे. तेव्हा इतकी मस्त व्यवस्थित झालेली आहे बिर्याणी. इतका छान घमघमाट सुटला आहे. तर आता मी ही सर्व करणार आहे.
तर कशी वाटली आजची रेसिपी झटपट सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबणार आहे. आपली रजा घेते आहे. बाय.